रात्रीची 10ची वेळ नाशिकच्या दिंडोरी परिसरात 3 एप्रिलला रात्री 10च्या सुमारास अचानक भरधाव वेगाने आलेली कार एका विहिरीत पडून 9 जणांचा जागीच अंत झाला, ज्यात 6 चिमुकली मुलं होती. एक हस्तखेतं कुटुंब संपलं. एका क्षणात संपलं. ही बातमी पाहून महाराष्ट्राला पहिलाच सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण जेव्हा आज या अपघाताचं खरं कारण उघडकीस आलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. कारण विहिरीच्या मालकाने जे सांगितले, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे आणि मंत्र्यांनी तिथे भेट दिली आहे. विहीर मालकावर गुन्हा दाखल झालाय. पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदतही जाहीर झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाईचे आदेश दिले. प्रत्येकाला वाटत होतं की विहीर न दिसल्यामुळे, तिथे लाईट नसल्यामुळे आणि विहिरीला कठडे मोठे नसल्यामुळे चालकाला विहीर दिसली नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला. पण अपघाताचं खरं कारण भलतंच निघालं. जेव्हा विहिरीच्या मालकाने ते सत्य सांगितलं, ते सत्य त्या विहिरीचं आहे जे 1972 सालचं आहे. होय, त्या रात्री नेमकं काय झालं होतं जे कुणालाच माहिती नव्हतं, ती माहिती अखेर समोर आली. घटना घडली तेव्हा लोकांना पहिला संशय आला होता की गाडी पाण्यात पडली. तेव्हा विज्ञानानुसार जेव्हा एखादी गोष्ट पाण्यात पडते तेव्हा ती हलकी होते. मग एवढा तिला दणका बसला नसेल, मग कोणाला बाहेर का निघता आलं नाही, कोणी बाहेर का पडलं नाही, गाडीत बसलेल्या प्रवाशांचा अंत हा पाण्यात बुडून झाला की त्या धक्क्याने झाला, हे असे प्रश्न लोकांना पडले होते. पण मग जेव्हा या विहिरीचं रहस्य जेव्हा समोर आलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसलाय. मग त्या रात्री नेमकं काय झालं होतं, या अपघाताचं सत्य नेमकं काय आहे? विहिरीच्या मालकाने 1972चा काही इतिहास त्याच्यामध्ये सांगितला आहे. मग खरंच याच्यात कुणाची चूक होती, त्या ड्रायव्हरची की त्या विहिरीची? त्या ड्रायव्हरला काय समोर अदृश्य गोष्ट दिसली होती? चला जाणून घेऊया या धक्कादायक अपघाताची खरी कहाणी. रात्रीची 10ची वेळ नाशिकच्या दिंडोरी परिसरात सगळीकडे सामसूम होती. अचानक शांतता भंग झाली ती एका भीषण आवाजाने. शिवाजीनगर भागात एका जुन्या विहिरीच्या दिशेने एक गाडी वेगाने जाते आणि बघता बघता अंधारात गडप होते. 9 जीव, 6 चिमुकली मुलं आणि एक हस्तखेतं कुटुंब. काही क्षणात सगळं संपतं. मुख्यमंत्री आले, 5 लाखांची मदत जाहीर झाली, विहीर मालकावर गुन्हाही दाखल झाला. पण या अपघाताचं खरं गूढ मदतीच्या आकड्यात नाही, तर त्या विहिरीच्या गर्भात दडलंय. अपघात झाला, बातम्या व्हायरल व्हायला लागल्या. पण जेव्हा विहिरीच्या मालकानं खरी माहिती सांगितली, तेव्हा सत्य समोर आलं. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची माहिती कुणालाच नव्हती. हेच सत्य आता खेळ उघड झालं आहे. दिंडोरीचे इंदोरे गाव. दरगोडे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मुलांचं स्नेहसंमेलन गॅदरिंग होतं. नटलेली मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि पालकांचा अभिमान. कार्यक्रम संपला आणि 9 जण एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून घराकडे निघाले. अवघ्या 100 मीटरवर मृत्यू दबा धरून बसला होता याची कल्पना कुणालाच नव्हती. तसं पाहायला गेलं तर त्यांचा रस्ता कदाचित ते तिथून जात येत असतील, पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत काय घडणार आहे. तो रस्ता सिमेंटचा होता, अगदी चकाचक. पण जिथे रस्ता संपतो तिथून अवघ्या 30 फुटावरती विहीर होती. गाडी वेगात आली होती. तिचा वेग थोडासा जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. रस्त्यावर अडथळे नसल्यामुळे गाडीचा वेग हा थोडासा जास्त असल्याचं बोललं जातंय. त्यानंतर ती गाडी आली आणि जशी आली तशी ती थेट विहिरीत कोसळली. प्रत्यक्षदर्शी सांगतात आवाज इतका मोठा होता की जणू काही स्फोट झालाय. लोक धावले पण समोर फक्त काळकुट्ट पाणी आणि बुडबुडे होते. बचाव पथक आलं, क्रेन आली, हायड्रा मशीन लावलं गेलं. पण विहिरीत इतका चिखल आणि पाणी होतं की गाडी बाहेर काढणं कठीण झालं होतं. रात्री 1 वाजता जेव्हा गाडी बाहेर आली तेव्हा जे दृश्य दिसलं त्याने दगडाच्या काळजाचा माणूसही रडेल. ती चिमुकली मुलं जी काही वेळापूर्वी स्टेजवर नाचत होती, आज निपचित पडली होती. आता खरा मुद्दा हा होता, त्या रात्रीचा पहिला संशय असा होता की विहीर दिसली नाही त्याच्यामुळे हा अपघात घडला. पण खरी माहिती अजून कुणालाच माहिती नव्हती. नक्की त्या रात्री काय घडलं? लोक रात्री गोळा झाले होते, पण संशय वाढत होता आणि त्यात तो संशय आज अखेर जाहीर होणार होता. आता पहिला प्रश्न की त्या विहिरीत गाडी पडली तेव्हा ती उलटी झाली, चक्काचूर झाली होती. तज्ज्ञ म्हणतात गाडी पाण्यात पडताना जो इम्पॅक्ट बसतो त्याने माणसं बेशुद्ध होतात. या 9 जणांना बाहेर पडायची साधी संधीही मिळाली नाही. पण खरंच तो फक्त अपघात होता? स्थानिक लोक कुजबुजतात की त्या विहिरीचा डोळाच खराब आहे. तिथे याआधीही जनावरं पडली होती, माणसं पडली होती, तरीही ती विहीर उघडीच का होती? जेव्हा पोलिसांनी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावले. आता ती वेळ आली होती जेव्हा विहीर मालकांनी यावर आपली माहिती द्यायला सुरुवात केली होती. नेमकं याच्या मागचं रहस्य काय होतं? त्या विहिरीचा इतिहास नेमकं काय होता? काय तिथे काही वेगळं होतं का? त्या रात्री नेमकं काय घडलं? याचीच माहिती आता ते द्यायला लागले होते. विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ही विहीर काल परवाची नाही. 1972चा जो मोठा दुष्काळ पडला होता त्या काळात ही विहीर खोदली गेली होती. 54 वर्षांपूर्वीचा तो काळ, जेव्हा पाण्यासाठी दाही दिशा हाहाकार उडाला होता. त्या दुष्काळाच्या जखमा या विहिरीच्या भिंतींमध्ये कोरलेल्या आहेत. मालकाचा दावा आहे की त्यांनी विहिरीला जाळी लावली होती, पण लोकांनी ती चोरून नेली. बोर्ड लावला होता, तो पडला. पण प्रश्न उरतोच, जर मालकाच्या स्वतःच्या घराला भक्कम कंपाऊंड होतं तर या मृत्यूच्या विहिरीला केवळ एक वितीचा कठडा का होता? नगरपालिकेने रस्ता थेट विहिरीच्या तोंडापर्यंत का नेला?
आज मुख्यमंत्री आणि मंत्री भेटी देऊन गेले. 5 लाख रुपयांची मदतही जाहीर झाली. पण ज्या कुटुंबातला दिवाच विझला त्यांना या पैशांचं काय करायचं? नातेवाईकांचा संताप अनावर झालाय. ते विचारतात, वारसच उरले नाही तर मदत कोणाला देताय? या विहिरीचा इतिहास असा आहे की इथून जाणारा नवा माणूस फसलाच म्हणून समजा. सिमेंटचा रस्ता आणि विहिरीचा काठ दोन्ही सारखेच दिसतात. रात्रीच्या अंधारात ड्रायव्हरला रस्ता संपल्याचं समजलंच नाही, पण सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू आहे. त्या विहिरीकडे गाडी खेचली गेली का? ड्रायव्हरला तिथे काही दिसलं होतं का? अपघातानंतर तातडीने विहीर बुजवण्याचं काम सुरू झालं. जे काम 54 वर्षात झालं नाही ते 9 बळी गेल्यानंतर एका दिवसात झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑडिटचे आदेश दिले आहेत. पण विचार करा, त्या 1972च्या दुष्काळी विहिरीने आज एका संपूर्ण पिढीला गिळंकृत केलंय. सत्य बाहेर आलंय. ही दुर्घटना केवळ ड्रायव्हरची चूक नव्हती, तर तो विहीर मालक आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा एक भीषण बळी होता. आज दिंडोरी शांत आहे, पण त्या 9 जीवांचा आक्रोश आजही त्या बुजवलेल्या विहिरीच्या जागी ऐकू येतोय असं वाटतं. फक्त ही एक बातमी नाही, तर आपल्याला व्यवस्थेचा एक क्रूर चेहरा आहे. 9 जीव गेले, 6 चिमुकली मुलं गेली. त्यानंतर त्यांना प्रशासनाला जाग आली की 56 वर्ष जी विहीर उघडी होती ती बुजवायला फक्त 24 तास लागले. हा प्रश्न मला आणि तुम्हाला विचारायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, केवळ हा एक अपघात होता की प्रशासनाचा हलगर्जीपणा? कारण रस्ता थेट विहिरीच्या तोंडापर्यंत नेला जातो आणि तिथे साधे कठडे नसतात, तेव्हा त्याला अपघात म्हणणं चुकीचं ठरेल. हा एक प्रकारे प्रशासकीय बळी आहे. आता या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग. जर तुमच्या परिसरात, तुमच्या गावात, रस्त्यावर अशी एखादी मृत्यूची विहीर किंवा धोकादायक वळण असेल तर शांत बसू नका. आज दिंडोरीत जे घडलं ते उद्या कुठेही घडू शकतं. मी तुम्हाला विनंती करते की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भागातील अशा धोकादायक ठिकाणांची माहिती द्या. आज आवाज उठला तर प्रशासन जागे होईल. आता तुम्हाला या 3 प्रकारच्या महत्त्वाच्या स्टेप फॉलो करा. स्टेप 1, तुमच्या परिसरात अशी कोणती उघडी विहीर किंवा खड्डा किंवा धोकादायक रस्ते आहेत का? स्टेप 2, त्या ठिकाणचे नाव आणि गाव कमेंट्समध्ये लिहा. स्टेप 3, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर शेअर करा. ही फक्त एक बातमी नाही, तर आपल्याला व्यवस्थेचा एक क्रूर चेहरा आहे. 9 जीव गेले, 6 चिमुकलं मुली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. 54 वर्ष झाली ही विहीर उघडली होती, ती बुजवायला फक्त 24 तास लागले. आणि हो, अशा संवेदनशील बातम्या आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण जाता जाता एकच सांगेल की गाडी चालवताना सावध राहा आणि आपल्या सुरक्षतेसाठी स्वतःच जागरूक बना. कारण गेलेला जीव पुन्हा येत नाही, फक्त मागे उरतात ती 5 लाखांची मदत आणि कधीही न भासणारी जखम.